चौकशीच्या नावाखाली सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जेल रोडच्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं। आदित्य जयदीप चिप्पा या इस्माला जेल रोड पोलीस ठाण्यात वायदंडे यांनी चौकशीसाठी बोलावलं। त्यानंतर वायदंडे हे बाहेर काम आहे म्हणून आदित्य चिप्पा याला पोलीस ठाण्यातच बसवून ते बाहेर गेले। दरम्यान डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अयूब शेख बक्कल नंबर 44 तू काय काम करतोस असं विचारलं। तेव्हा चिप्पा यानं मी गोशाळेत कामाला आहे असं उत्तर दिलं। तेव्हा हम गाय को खाए तो तुम्हारे पेट में दर्द क्यों होता असं म्हणत पोलीस हेड कॉन्स्टेबल अयूब शेख यांनी आदित्य चिप्पा याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। सरकारी नोकरदार हा कुठल्याही समाजाचा अथवा धर्माचा नसतो। त्याचा विसर पडून पोलीस हेड कॉन्स्टेबल अयूब शेख यांनी आदित्य चिप्पा याला अमानुषपणे मारहाण केली। त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीनं ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांना दिलं। जे जीपी कॉलेजमध्ये घटना घडली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। आदित्य चिप्पा नावाचं एक बजरंग दलचं गोरक्षक त्यांनी ते व्हिडिओ आपल्या मोबाईलवर व्हायरल केला म्हणून असं चुकीचं बातमी घेऊन अयूब शेख त्यांना बोलवले असता एक लाजिरवाणा असा कृत्य आदित्य चिप्पा या गोरक्षक सोबत केला असून आमच्या हिंदुत्वावर अत्याचार होत आहे। असं जर अत्याचार होत चाललं आम्ही गप बसणार नसून त्या संदर्भात अयूब शेख यांना निलंबित करावा। बजरंग दलच्या गोरक्षकाला अबू शेख या देवी पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल केला म्हणून त्यांना विचारपूस करून काही त्याच्यामध्ये तथ्य नसताना केवळ गोरक्षक आहे म्हणून अश्लील शिवी त्याला लाथ्या बुक्क्याने मारून अपमानास्पद वागणूक त्याला देण्यात आला। अशा घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या पोलिसाचा बडतर्फ झाला पाहिजे। त्याला कामावरून कमी नोकरीवरून कमी केला पाहिजे। आणि ते शेख म्हणणारा कोण व्यक्ती आहे तो व्यक्ती पोलीस प्रशासनात काम करतो आणि स्वतः धर्मनिरपेक्षता आहे असं सांगणारे लोक जर पोलीस प्रशासनातले लोक जर गरीब लोकांना मारत असतील, कार्यकर्त्यांना मारत असतील तर ह्या असल्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही। त्यांना सबक शिकवण्यासाठी आम्ही काल MLC दाखल केलेला आहे। आतापर्यंत तरी कोण जबाब घेण्यासाठी आलेलं नाही आहे। जर जबाब घेत नसेल तर आम्ही कोर्टाकडून त्याचा जबाब नोंदवायला तयार आहे। मी पोलीस प्रशासनातले सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो काल कबाडे साहेबांसोबत पण आमची बैठक झाली। सरांनी सांगितले की आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। पोलीस प्रशासनाला आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासन योग्य त्या रीत्याने काम केलेले आहेत। आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे। जोपर्यंत त्या शेख म्हणणाऱ्या व्यक्तीचं निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने कोर्टामार्फत कायदेच्या चौकटीत राहून आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहे। चौकीत विचारपूस केल्यास माझी काही चूक नाही अशी म्हणणार आहे असे कळाले। मग असे करून PSI आल्यावर तुला सोडण्यात येईल, मग तुझं बाबत वगैरे लिहून तुला सोडण्यात येईल असं बोलले। मग ते बोलून बाहेर निघाल्यावर मग शेख म्हणणारा एक व्यक्ती आला डीबी क्राईममधला। मग तो येऊन माझं नाव आणि पत्ता वगैरे विचारलं। मग नाव विचारल्यास तो मला विचारला की आज माझं नाव विचारलं अगोदर। मग नाव विचारून मग काय करतो काय काम करतो पहिले विचारलं की तुझं नाव काय, मी नाव वगैरे सांगितलं। मग म्हटलं की तू काय काम करतो म्हटलं की मी गोशाळेत कर्मचारी म्हटल्यावर तू मारहाण चालू केला। मांडीवर पाय ठेवून नाही का अंगावरती उभारला आणि कानावर वगैरे दोन्ही कानावर मारला आणि पाठीत मारला मुक्ती पायाच्या गुडघ्याने। अंगावरती उभारून माझ्या पायाला लागलेलं होतं अगोदर फ्रॅक्चर, त्याच्यावरती उभारून तू उड्या मारत होता। या प्रसंगी सकल हिंदू समाजाचे अंबादास गोरंटला, हिंदू राष्ट्र सेनेचे आनंद मुसळे, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, बजरंग दलाचे नागेश बंडी यांची उपस्थिती होती। त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अयूब शेख यांना अखेर पोलीस प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलं।